ही जी सरकारनं आमचे रेट ठरवले आणि जे मार्केटचे रेट आहे याच्यामध्ये खूप मोठी तफावत असल्यामुळे आम्हाला 134 दिवसापासून आम्ही शासनाला ओरडून सांगत होतो की आमचं योग्य मूल्यमापन करा आणि आम्हाला योग्य न्याय द्या। तुम्ही काँग्रेसला इतके दिवस नाव ठेवत होते, पण काँग्रेसच्या काळात लोकांना लाल्या रोग्याचे पैसे भेटायचे। 2014 पासून आतापर्यंत आम्ही पाहिलं, मोदी सरकार आल्यापासून शेतकऱ्याला ना लाल्या रोग माहिती आहे, ना पीक विमा माहिती आहे, ना काही माहिती। तुम्ही आमच्या काही जमिनी घेऊ नका आणि आम्हाला तुम्ही काही भीक दिल्यासारखं जे काय आम्हाला तुम्ही 2 पैसे देणार होते ते देऊ नका। तुम्ही आमच्या जमिनी बळजबरीने घेण्याचा प्रयत्न जर केला, हरियाणामध्ये पंजाबमध्ये जसं शेतकरी आंदोलन करतात तसं आंदोलन आम्ही उभा करू। जालना नांदेड समृद्धी महामार्ग धरणे आंदोलनाला आज देवमूर्ती येथे माननीय राठी साहेबाच्या, मोरे साहेबाच्या आणि आपले महाराज यांच्या नेतृत्वामध्ये 134 दिवस आज इथे पूर्ण झालेले आहे। आम्ही 134 दिवसापासून राठी साहेबाच्या नेतृत्वाखाली हेच सांगत होतो, देवमूर्ती असेल, पानशेंद्रा असेल किंवा रामनगर परिसरातील गावं असतील, हे सगळे रोडच्या लगतचे गावं असल्यामुळे आम्हाला योग्य मोबदला द्या, योग्य मूल्यमापन करा। कारण की जमिनीचे भाव प्रचंड वाढलेले आहे। खेड्यापाड्यात सुद्धा आज स्क्वेअर फुटावर जमिनी चाललेले आहे, प्रत्येक ठिकाणी आज प्लॉटिंग होत आहे। आणि आज ही जी सरकारनं आमचे रेट ठरवले आणि जे मार्केटचे रेट आहे याच्यामध्ये खूप मोठी तफावत असल्यामुळे आम्हाला 134 दिवसापासून आम्ही शासनाला ओरडून सांगत होतो की आमचं योग्य मूल्यमापन करा आणि आम्हाला योग्य न्याय द्या। पण हे महिषासुराचं सरकार, हे बहिरं सरकार आमचं काही ऐकायला तयार नाही। म्हणून आम्ही 2 दिवसापूर्वी राठी साहेबांना सांगितलं की आता आपल्याला आमच्या ज्या बाधित जमिनी आहेत किंवा आम्ही जे बाधित शेतकरी आहे, जालना तालुक्यातले असतील किंवा जिंतूर तालुक्यातले असतील, त्यांच्याशी पण आमचं बोलणं झालं आणि असा निर्णय झाला की आपल्या जमिनी ह्या प्रकल्पाला, जालना नांदेड प्रकल्पाला द्यायच्या नाही। आमची शासनाला एवढीच विनंती आहे की बाबा, तुम्ही आम्हाला जर न्याय देत नसाल, तुम्ही आम्हाला योग्य भाव जर देऊ शकत नसन, तुम्ही जर ठरवलेलं असेल की शेतकऱ्याच्या कापसाला, शेतकऱ्याच्या तुरीला, शेतकऱ्याच्या सोयाबीनला 2014 पासून ते 2025 पर्यंत भाव तुम्ही दिलेलाच नाही, तसं जर तुम्हाला हे प्रकल्प जर फुकट भाव करायचे असतील आणि तुमचे नेत्यांचे इथं सर्व काही रेस्टॉरंट, कालच मी सांगितलं तसं सगळे काही प्रोजेक्ट उभा करायचे असतील आणि तुमच्या तिजोऱ्या जर भरायच्या असतील शेतकऱ्याच्या जमिनी लुबाडून लुटून, म्हणजे आम्हाला असं वाटायला लागलं की हे जे सरकार आलेलं आहे ना, हे लुटारू सरकार आहे। तुम्ही काँग्रेसला इतके दिवस नाव ठेवत होते, पण काँग्रेसच्या काळात लोकांना लाल्या रोग्याचे पैसे भेटायचे। 2014 पासून आतापर्यंत आम्ही पाहिलं, मोदी सरकार आल्यापासून शेतकऱ्याला ना लाल्या रोग माहिती आहे, ना पीक विमा माहिती आहे, ना काही माहिती। शेतकऱ्यावर एवढा प्रचंड अन्याय आतापर्यंत झालेला आहे। त्याच्यामुळे आमची शासनाला विनंती आहे की बाबा, तुम्ही आमच्या काही जमिनी घेऊ नका आणि आम्हाला तुम्ही काही भीक दिल्यासारखं जे काय आम्हाला तुम्ही 2 पैसे देणार होते ते देऊ नका। आणि परत एकदा विनंती आहे की जर तुम्ही तसा प्रयत्न केला, तुमचा जो काही कायदा असेल त्या कायद्याप्रमाणे जर तुम्ही आमच्या जमिनी बळजबरीने घेण्याचा प्रयत्न जर केला, हरियाणामध्ये पंजाबमध्ये जसं शेतकरी आंदोलन करतात तसं आंदोलन आम्ही उभा करू। आणि आमच्या शेवटच्या थेंबापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत, जोपर्यंत आमच्या जीव आहे, आमच्या लेकरामध्ये जीव आहे, आमच्या आईत जीव आहे, आमच्या बापात जीव आहे, तोपर्यंत आम्ही ही लढाई लढू आणि आमच्या जमिनीचा 1 इंचही भाग तुम्हाला आम्ही देणार नाही। त्याच्यामुळे शासनाला माझी परत एकदा विनंती राहील फडणवीस सरकारला की बाबा हो, हा प्रकल्प रद्द करा। आम्हाला ह्या प्रकल्पाहून काही घेणं देणं नाही। आम्हाला जे असेल ते आम्ही आमच्या पद्धतीने आमची शेती करू, आतापर्यंत करत आलो, याच्यानंतरही करू। आम्हाला या प्रकल्पापासून काही प्रॉफिट होणार नाही, काही नुकसानही होणार नाही। त्याच्यामुळे हा प्रकल्प तुम्ही रद्द करा अशी मी शासनाला विनंती करतो।